बीडमधल्या लोकशाहीवरती आणि तिथलं जळजळीत वास्तव त्यांनी मांडलेलं आहे। त्या पुस्तकातल्या काही मोजक्या घटना आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या पुस्तकातले काही ज्या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी बीडची लोकशाही म्हणून त्यांनी काय सांगितलंय तर इलिसिट लिकरसाठी बीड जिल्हा हा बदनाम आहे। कसा बदनाम आहे ते असं म्हणतात, एकूण 12 उत्पादन शुल्क इन्स्पेक्टरच्या ऐवजी इथं 2च असतात, बाकी इथं कोणी येत नाही। कारवाई फक्त कागदोपत्री। ढाबे आणि रेस्टॉरंटमध्ये रात्रभर दारूचा महापूर असतो। हे गुन्हेगारीची वेगवेगळी कारण बघा। नायगाव या मोरांच्या अभयारण्यातून मोर नो मोर झाले, त्याचं कारण बघा किती इंटरेस्टिंग आहे। इंटरेस्टिंग नाही, माफ करा, हे धक्कादायक आहे की मोरांच्या अंड्यांचा काळा बाजार इथं केला जातो। मोर संपवली हो, का संपवली बघा, त्या मोरांच्या अंड्यांचा वापर औषधांसाठी केला जातो। दम्याच्या रुग्णाला औषध म्हणून मोराची अंडी दिली जातात। त्या अभयारण्यामधून मोर गायब केले। रंजन मुखर्जी नावाचे IPS अधिकारी गायब झाले। आधी ते इथं होते, इथून बदली झाली आणि त्यानंतर ते गायब झाले असं त्या पुस्तकात लिहितात। ते पुढे असं लिहितात, राज्य सरकारच्या चौकशी यंत्रणेत गायब म्हणून एका IPS अधिकाऱ्याची नोंद आहे। IPS अधिकारी गायब होतो, पत्ता लागत नाही, हे त्यांनी त्या पुस्तकात लिहिलंय। मोर्चा कुठलाही असो, कुणाचाही असो, चेहरे कायम बीडमध्ये सारखे असतात असंही त्यांनी लिहिलेलं आहे। त्यामुळे हुल्लडबाज जे आहेत ना, त्यांची एक इथं टोळी आहे आणि कायम ते आंदोलन करत असतात, खंडणी वसूल करत असतात असं त्यांचं म्हणणं आहे। बीडमध्ये तहसीलदार पदाचं काम स्वेच्छेनं कुणीच घेत नाही, कारण दमबाजी प्रत्येक अधिकाऱ्याला केली जाते। अधिकाऱ्यांना काम करणं अतिशय अवघड आहे। गोदावरी आणि सिंदफणा नदी इथून वाहते। या नद्यांच्या खोऱ्यामध्ये बिनबोभाट वाळू उपसा, कोणी रोखणार नाहीये। बिनबोभाट आओ जाओ घर तुम्हारा, खोटे दस्तऐवज तयार करण्याचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रॅकेट बीडमध्ये आहे। तुम्ही फक्त सांगा, प्रत्येक गोष्टीचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं खोटं काढून मिळेल, अशा प्रकारचं रॅकेट आहे। हे कोण सांगताय? जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले अधिकारी सांगतात। अधिकारी आणि कर्मचारी या कार्यालयात अपवादाने आढळतात। ते ऑफिसला फारसं कधी येत नाहीत, अगदी तुरळक त्यांची उपस्थिती असते। ते काय करतात माहित नाही। बीडच्या लोकशाहीचं एक भयान वास्तव ज्यांनी सांगितलं ते सदानंद कोचे, बीडचे माजी जिल्हाधिकारी। मी केवळ त्यांचं पुस्तक वाचलं नाही, हे पुस्तक आज महाराष्ट्रासाठी आज मी त्यांना महाराष्ट्राच्या समोर आणलंय। ते आपल्या सोबत असणार आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत। नेहमीप्रमाणे आपण त्या सवाल बघूया ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला काही सवाल उपस्थित करायचे आहेत। गँग्स ऑफ बीडला अभय नेमकं कुणाचा आहे? कोण आहे या गुंडा पुंडांच्या पाठीमागं? कोण कोण यांना अभय देत आहे? सगळ्यांचे पत्ते आज उघड करायचे आहेत। बीडमध्ये गुन्हेगारी का फोफावली आहे? कोण कोण जबाबदार आहे? कोणी कोणी या सगळ्यांना पाठिंबा दिलेला आहे? महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं आहे। बीडची गुन्हेगारी कशी रोखली जाणार आहे? देवेंद्र फडणवीस पालकमंत्री घेऊन होणार आहेत का याचं, आणि ते हे सगळं संपवण्याचं शिवधनुष्य पेलणार आहेत का? गुन्हेगार आणि नेत्यांचं साटलोट इथं कधीपासून आहे, त्याचा एक मोठा इतिहास आहे। गुन्हेगारांपुढे पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे का, की दोघांची युती झाली आहे? सवाल आहे। आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असणार आहेत। या चर्चेत सहभागी होणार आहेत बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी ज्यांनी हे भयान वास्तव मांडलं, सदानंद कोचे। सदानंदजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आपल्या सोबत या चर्चेत थोड्याच वेळात सहभागी होतील नागपूरहून सुरेश धस, भाजपचे आमदार आहेत, सत्ताधारी आमदार आहेत आणि गेल्या काही दिवसापासून सातत्याने ते या सगळ्याबद्दल बोलतायत। आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार बीडहून गणेश सावंत आहेत। गणेशजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या सुशीलाताई मोराडे आहेत। सुशीलाताई जरी राजकीय पक्षाच्या असल्या तरी सामाजिक अंगाने त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा भूमिका मांडली आहे। या सगळ्या गुन्हेगारीच्या बद्दल त्या बोललेल्या आहेत आणि आज या बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीबद्दल आपण बोलणार आहोत। सुरुवात स्वाभाविकपणे मला सदानंद कोचे सरांपासून करायची आहे। सर, पहिल्यांदा तर तुमचे आभार की तुम्ही आज केवळ पुस्तक लिहिलं म्हणून नाही, तुमचं पुस्तक वाचल्यानंतर मला वाटलं तुम्हाला आज समोर आणणं गरजेचं आहे, तुम्ही आलात त्याबद्दल आभार। पण तुमचं पुस्तक वाचत असताना मला वाटलं मी कुठल्या तरी एखादी सिनेमाची पटकथा वाचतोय की काय, एखाद्या वेब सिरीजची पटकथा वाचतोय की काय असं मला वाटत होतं। तुम्ही जेव्हा कुठल्या काळामध्ये बीडमध्ये होतात, कुठल्या काळामध्ये तुम्हाला हे अनुभव आले आणि काय अनुभव होते एकदा महाराष्ट्राला सांगा, म्हणजे कळेल लोकांना बीड काय।
मी 2011 ते 12 या कालावधीमध्ये बीडचा जिल्हाधिकारी होतो. बरं. मी तिथे हजर झाल्याबरोबर माझ्या समोर जे पहिलं प्रकरण आलं होतं हां. ते स्त्री भ्रूण हत्याचं प्रकरण आलेलं होतं. सुधा मुंडेचं. डॉक्टर सुदाम मुंडे. बरोबर. हां. सुदाम मुंडेचं प्रकरण पहिल्यांदा माझ्या समोर आलेलं होतं आणि त्या सुदाम मुंडेला अटक करून जेलमध्ये मी घातलेलं होतं. ते अजूनही जेलमध्येच आहे त्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी. एक आठवण तुम्हाला सुद्धा करून देतो सर. कोर्टामध्ये सर एक आठवण करून देतो. सुधा मुंडे प्रकरणात आणि मला वाटतं सुशीलाताई सुद्धा त्याच्या साक्षीदार आहेत. हेच ते चॅनल आहे ज्या चॅनलने सुधा मुंडेचे सगळे काळे कारनामे या महाराष्ट्राच्या चव्हाट्यावर आणलेले होते आणि त्याला जेलमध्ये काढण्यामध्ये आमच्या पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. सर प्लीज बोला. बरोबर आहे, बरोबर आहे. पण त्याला 30 वर्षामध्ये कोणीही हात लावलेलं नव्हतं. खरंय. ते मी ते केलेलं आहे. त्याला जेलमध्ये घालण्याचा कार्यक्रम मी असतानाच झालेला आहे आणि त्याला सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा बेल मिळालेली नाही. ते अजूनही जेलमध्येच आहेत. तुम्हाला काय अनुभव आला? तुम्ही पुस्तकामध्ये हां. अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या गोष्टींच्या बद्दलचा उल्लेख मी काही मोजक्या जेवढी मला वेळ मिळाला तुमचं पुस्तक माझ्या हाती आल्यानंतरचा ते सगळं वाचण्याचा मी प्रयत्न केला. पण काय तुम्हाला जाणवलं? काय हे बरोबर नाही. बीडमध्ये माझा स्वतःचा अनुभव असा आहे किंवा संबंध जिल्हा फिरल्यानंतर एक गोष्ट लक्षात आलेली आहे की बरेच लोक हे क्रिमिनल मेंटॅलिटीचे आहेत. बर. त्यांना ते गुन्हा केल्याशिवाय चैनच पडत नाही अशी परिस्थिती आहे. बर. म्हणजे आता तुम्ही जे स्टॅटिस्टिक्स मगाशी सांगितलं की वर्षभरात इतके खून झाले, इतके दरोडे झाले, इतके 498च्या केसेस झाल्या, त्यांना काही कशाचं वाटतच नाही की बा आपण एक माणूस आहोत आणि आपण माणसाच्या प्रती माणुसकीने वागलं पाहिजे असं कधी त्यांना वाटतच नाही. ते त्यांच्या पद्धतीनेच जातात आणि हे सगळं कशासाठी? सत्तेसाठी आणि संपत्तीसाठीच हे सगळं ते करत राहतात. बर. आणि या सगळ्या गोष्टीला माझं स्पष्ट मत आहे या सगळ्या गोष्टीला तितकी राजकीय वर्दहस्त असल्याशिवाय कोणाची हिंमत एवढी वाढू शकत नाही. बर. तिथे खालच्या स्तरावर काम करणारे जे पोलीस माझा एक उपप्रश्न. हा प्लीज तुम्ही पूर्ण करा नंतर विचारतो. हा तुम्ही पोलीस व्यवस्थेबद्दल बोलत होता. तिथे पोलीस खात्यामध्ये जे कर्मचारी असतात ना ते तिथले लोकलच असतात आणि त्याच्यामुळे ते कुठल्याही माणसाच्या विरुद्ध ते गुन्हा नोंदवणे किंवा त्याच्यावर कार्यवाही करणे वगैरे याच्यासाठी ते स्वतःहून धजावतच नाही. जोपर्यंत त्यांना सांगितलं जात नाही की हे असं करा, वरिष्ठांनी सांगितलं पाहिजे तरच ते करतात, नाही तर स्वतःहून ते काहीच करीत नाही. बर. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे तिथली. एक मला उपप्रश्न यातला असा विचारायचा आहे, सर्व राजकीय पक्षांमध्ये ही परिस्थिती आहे? कारण तिथली सत्ता वेळोवेळी जेव्हा बदलत राहते. सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये ही परिस्थिती आहे. ठीक आहे, मी तुमच्याकडे येतो सर. आणखी काही मला गोष्टींचा त्याच्यामध्ये उलगडा हवा आहे कारण व्यवस्थेच्या बद्दलचं सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. मग व्यवस्था एवढी पंगू का झाली की केली गेली? मला या चर्चेमध्ये गणेश सावंत यांना आणायचं आहे आणि नंतर सुशीलाताईंकडे पण जाणार आहे. गणेशजी, एक अधिकारी म्हणून त्यांनी आता जे विदारक वास्तव सांगितलेलं आहे, पत्रकार म्हणून तुम्ही ह्या सगळ्या सामाजिक बाबी सुद्धा टिपलेल्या असतील, राजकीय बाबी टिपलेल्या असतील. कधी पत्रकारांना सुद्धा तिथं खूप मर्यादा आहेत असं म्हटलं जातं. खरंच वास्तव काय आहे? आम्ही जे बोलतोय ते अतिरंजित बोलतोय की वास्तवाला धरून बोलतोय हे तुम्ही सांगा तिथून. नक्कीच. विलासजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं अभिनंदन करतो. कारण या अगोदर आपला विषय आता झालेला आहे की ज्यावेळेस स्त्रीभ्रूण हत्या झाली, प्रकरण झालं होतं, मला चांगलं आठवतं. त्यावेळेस मीही माझं छोटंसं जरी जिल्ह्यामध्ये दैनिक असलं तर मीही आक्रमकपणे त्याच्यात भूमिका घेतली होती. आणि मला वाटतं अलका झुपकर आपल्या होत्या त्यावेळेस, आणि त्यांनी तेवढ्याच ताकदीने ते प्रकरण मांडलं होतं. आणि पुन्हा आता बीडची गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी किंवा सत्य बाहेर आणण्यासाठी तुमच्या माध्यमातून तुमचं चॅनल समोर येतं. प्रथम तुमचं सगळं मी अभिनंदन करतो या गोष्टीचं.
दुसरी गोष्ट तुम्ही म्हटलाय की या ठिकाणी की वास्तव काय आहे, तर नक्कीच इथं घामातून रक्त ओकणारी जी आमची जात आहे याची कष्टकऱ्यांची, कामगारांची, परंतु आज दुर्दैवाने 2-4 5-10 लोकांमुळं की ते रक्ताचे पाठ वाहतात ना, त्यावेळेस खरंच म्हणजे काळजी करण्यापेक्षा ते तळपायच्या मस्तकाला जाते, संताप संताप येतो. परंतु पत्रकारांना मर्यादित आहात का किंवा अन्य कोणाला मर्यादित आहात का, तुम्ही यावर मान्य करणार नाही. इथं पत्रकारांना कुठलीही स्वतंत्रपणे पत्रकार मुद्दे मांडतात, तितक्या ताकदीने लिहितात, तितक्या ताकदीने बोलतातही. राहिला गुन्हेगारीचा प्रश्न, कोणाचंही सरकार असू दे, कोणाची सत्ता येऊ दे, जिसकी लाठी उसकी भैंस हे बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळलेलं आहे. परंतु कालचा जो प्रकार घडला आहे आणि त्या प्रकारामध्ये त्या निर्घृणपणे जे की संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली, त्यांनी नक्कीच अख्खा महाराष्ट्र हळहळलाच नाही तर संतापला आहे. अशा परिस्थितीमध्ये इथली गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी किंवा इथले जे राजकीय व्यवस्था, आमच्याकडे काय कारखानदारी नाही, आमच्याकडे काय उद्योगधंदे नाही, आमच्याकडे काय की बाकी असं की लोकांना रोजगार उपलब्ध होईल किंवा मुलांना रोजगार उपलब्ध होईल, त्यांना नोकऱ्या उपलब्ध होईल, यासाठी काहीच नाही. मग काय होतं आमच्याकडे कुठला तरी एक नेता बघितला जातो, दादा, मामा, काका, अण्णा, आणि त्याच्या मागे झेंडे धरून आपल्याला उभा केलं जातं. अशा वेळेस आम्हाला वाटतं की आमच्यासारख्याला वाटतं की ही गुन्हेगारी आहे ना, किंवा गुन्हेगारी वृत्ती आणि गुन्हेगारी वृत्तीकडे जो वळत चाललेला आजचा तरुण आहे, याच्यासाठी मला वाटतं की इथं औद्योगिकरणाचं एक मोठं आपल्याला काम करायला पाहिजे, किंवा इथं लोकांना जर रोजगार भेटला तर त्यात मग मुलं त्या गुन्हेगारी मार्गाने जाणार नाही. ते सत्य आहे. सदानंद कोळसे साहेबांनी त्यावेळेस पुस्तक लिहिलं होतं, बीड एक भयान वाचतो. मी आठवतंय त्यावेळेस मी सदानंद कोळसेंच्या बाबतीत एक मी अग्रलेख लिहिला होता, किंवा आमच्या याला बदनाम करून बीड जिल्ह्याला आमचा एवढा बी नाही, 4-5 लोकांमुळं किंवा 4-5 सत्ताधाऱ्यांच्या गुंडांमुळं तर हे जर रक्तरंजित होतं, तर आमचं कष्टकरी समाज बघा. गणेशजी एक तुम्हाला सांगू, म्हणजे कदाचित महाराष्ट्राची सुद्धा म्हणजे गैरसमज होता कामा नये की आपण काय सरसकट सगळ्यांबद्दल बोलत नाहीये, पण या सगळ्यांच्या मागे ते 4 जण लपून आहेत, हा पण एक मुद्दा आहे ना. मुद्दा हा सुद्धा आहे. अरे वारकरी संप्रदायाची परंपरा असलेला हा जिल्हा आहे, कष्टकऱ्यांचा घाम गाळणाऱ्यांचा हा जिल्हा आहे. मग या जिल्ह्यामधल्या कष्टकऱ्यांच्या हातामध्ये आज कोण हे सगळं देत आहे, हे हत्यारं कोण देत आहे, गुन्हेगारीकडे त्यांना कोण वळवत आहे? मला सुशीला ताईंना तेच विचारायचं आहे. ताई, सगळ्या राजकीय पक्षांना का गुंड हवे आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणी याला अपवाद नाहीये, अपवाद कुणीच नाही असं पत्रकार सांगतायत, अधिकारी सांगतायत. मग प्रश्न हा आहे, याचं मूळ काय, का हे असं होतंय? बघा, आमचा बीड जिल्हा हा डाव्या पुरोगामी समाजवादी विचाराचा जिल्हा होता. परंतु देशामध्ये ग्लोबलायझेशनची फेज आल्यानंतर आमच्या जिल्ह्याचं राजकारण हे गुन्हेगारी प्रवृत्तीकडं वळवल्या गेलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या सगळ्या घटनांच्या पाठीशी आहे. समाजकारण आता जवळपास लुप्त होत चाललेले आणि वैयक्तिक हेवेदावे, या वैयक्तिक हेवेदाव्यातून अनेक प्रसंग बीड जिल्ह्यामध्ये आता जी तुम्ही जंत्री वाचून दाखवली गुन्ह्याची, तर हे अपयश एकतर राजकारण्यांचं पण आहेच, पण माझं असं स्पष्ट मत आहे की पोलीस यंत्रणेला सुद्धा नीट काम या ठिकाणी करता न येणं हे सुद्धा एक गृह मंत्रालयाचं अपयश आहे असं मानणाऱ्यापैकी मी कार्यकर्ती आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा पोलीस खात्याला सांगतात की तुम्ही हे रोका, त्यावेळी आमची चेष्टा होते सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची, आणि वरचा दबाव आहे आम्हाला खूप असं स्पष्ट बोलतात पोलीस लोक. आता ह्यांना कुणाचा दबाव आहे हे काय आम्हाला माहित नाही, पण मला असं वाटतं की चंगळवाद आणि चंगळवादातून उभं राहिलेलं हे राजकारण, हजारो कोटीचा चुराडा निवडणुकांच्या राजकारणातून केला जातो. नोकऱ्या नाहीत पोरांना, बेरोजगारांची संख्या इतकी मोठी आहे, पोरांची लग्न होत नाहीये. 40-40 वर्षाचे एका गावात 500-500 100-100 पोरं लाईनला उभे, त्यांना मुली कोणी देत नाहीये. त्यामुळे हे
प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न आम्ही करतो, परंतु आम्ही अपुरे पडतो. मला असं वाटतं की राजकीय पक्ष चालवतच नाहीत, आपापल्या टोळ्या चालवत आहेत. अतिशय गंभीर आरोप तुम्ही केलाय ताई, अतिशय गंभीर आरोप केलाय. आणि वेळात वेळ काढून माफ करा, वेळात वेळ काढून आपल्यासोबत अधिवेशन चालू असताना सुद्धा सुरेश धस भाजपचे आमदार आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अण्णा, स्वागत आहे तुमचं. खरं तर स्वागत तरी कसं करावं हा प्रश्न आहे. पण आता एक गंभीर आरोप केला तुम्ही. येण्याच्या आधी काही आकडेवारी मी दाखवली जी बाजूला सुद्धा तुमच्या चालू आहे. 11 महिन्यात 36 खून, 168 हाफ मर्डरच्या केसेस, दर महिन्याला 2-3 खून, वर्षभरात 156 बलात्कार, दर वर्षभरात 386 विनयभंगाचे गुन्हे. राजकीय नेते इथं पक्ष नाही टोळ्या चालवत आहेत असा गंभीर आरोप सुशीलाताईंनी केलेला आहे. राजकारणी या सगळ्याला जबाबदार आहेत का? का हे सगळं बीडमध्ये घडतंय? तुम्ही कारभारी आहात बीडचे, म्हणून मी तुम्हाला सवाल विचारतोय. नाही, जे कारभारी आहे, ज्यांच्याकडं पालकत्व आहे गेल्या अनेक वर्षापासून, हे प्रश्न माझं म्हणणं आहे साहेब आपण त्यांना विचारले पाहिजेत. आणि सुशीलाताई जे बोलतायत ना त्याच्यामध्ये माझं मत, मी सहमत आहे त्यांच्या बोलण्याशी. मी असहमत आहे असं अजिबात म्हणणार नाही, कारण त्या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि सतत रस्त्यावरती लढाई करणारे आहेत. सतत रस्त्यावर लढतात, ऊसतोड कामगारासाठी लढतात, त्या लढतात, आम्ही लढतो, सगळेजण आम्ही ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण हे गँग जे आहेत या नेमक्या कोणाकडे जास्त आहेत? लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी कोणत्या कोणत्या गुंडाला कुणी प्रवेश दिला? सुशीलाताईंना माहिती आहे, मला सुद्धा माहिती आहे की आमका अण्णा, तमका बॉस, तमका आमका असले जे एकदम ज्यांच्यावरती क्रिमिनल केसेस आहेत त्यांना 500-500 गाड्या घेऊन बोलवलं जातं आणि मग त्यांचे प्रवेश होतात. हे अशा पद्धतीचं राजकारण नेमकं कोणी आणलंय हे सुशीलाताईंना माहिती आहे. आणि मी सुद्धा सांगतो ना, मी किती दिवस म्हणतोय की हे जे संतोष देशमुखांचं प्रकरण घडलेलं आहे, मला असं वाटतं सुशीलाताईंचं गाव सुद्धा त्याच्या जवळ आहे. सुशीलाताई त्या परिसरामध्ये सतत वावरत असतात, नांदूर घाट आणि त्याच परिसराच्या पलीकडे हे मस्साजोग. शहरापासून लांब तरी कुठे? मस्साजोग हे गाव केज शहरापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. पोलीस स्टेशनचं आणि त्या गावाचं अंतर किती आहे? 12 किलोमीटर. आणि ही घटना जी घडलेली आहे ही तर मला वाटतं 7 का 8 किलोमीटरच्या आसपासच घडलेली आहे. 7 ते 8 किलोमीटर वरून उचलून नेलं आणि तिथं पोलीस अधिकारी असे आणले जातात. हे महाजन यांच्याबद्दल आज मला जालना जिल्ह्यातून माहिती कळाली की हे कोणत्या तरी प्रकरणात सस्पेंड झाले होते आणि ज्या पोलीस स्टेशनला जातील तिथे फक्त आणि फक्त गुन्हेगार जे असतील त्या गुन्हेगारांबरोबर संबंध प्रस्थापित करायचे, त्यांच्याबरोबर काम करायचं, म्हणजे त्यांचे चहा प्यायचे, पार्ट्या करायचं, अशा पद्धतीचे हे अधिकारी आहेत. पाटील नावाचे एक दुसरे अधिकारी आहेत ज्यांनी त्या ठिकाणी, मला असं वाटतं की पाटलांनी सुद्धा त्या सुदर्शन घुले का काय नाव आहे त्याचं, सुदर्शन नेम त्याचं सुदर्शन आहे, त्याच्याबरोबर ते चहा पाणी करताना, कॉफी पिताना दिसत आहेत. असे जर पोलीस अधिकारी बी वागायला लागले आणि हे जे गुंड लोक आहेत ऐका ना, हे सर्वाधिक जास्त बीड जिल्ह्यामध्ये कोण सांभाळतंय? सुरेश अण्णा, मुद्दा आहे ना, या राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे? आवाज फार कमी येतो. आवाज म्हटलं याची जबाबदारी कुणाला तरी घ्यावी लागेल ना. सरकारला जबाबदारी घ्यावी लागेल. इथं कायद्याचं राजे सांगावं तर लागेल ना. हो, सरकारने जबाबदारी आता सरकार घेणार आहे. सरकारच्या हे पूर्णपणे लक्षात आलंय. मी कालच सभागृहामध्ये मांडलं आणि उद्या 11 वाजता सकाळी राज्याचे मुख्यमंत्री हे उत्तर देणार आहेत. अहो, 2023चा पीक विमा मिळाला नाही, 2020चा आम्हाला पीक विमा मिळाला नाही आणि एकाच तालुक्यातले लोक 7-7 हजार हेक्टर क्षेत्रावरती विमा भरतात. बीड जिल्ह्यातल्या सोनपेठ एका तालुक्यात 13,190
याच्यावरती शेतकरी नाहीत ते, ठीक हे आहे. जे तुम्ही gangs त्या of याच्याबद्दल बोलला, आहे, तुम्ही बोललात. यातले मी जे मी कार्यकर्ते कोचे सरांना ते विचारतो भरतायत. त्याच्याबद्दल. कोचे सर, तुम्ही एक उल्लेख केलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये, इथं बोगस सर्टिफिकेट राज्यात जर कोणाला पाहिजे असेल तर त्याचं सगळ्यात मोठं रॅकेट बीडमध्ये, प्रत्येक गोष्टीचं सर्टिफिकेट इथं मिळतं. हे व्यवस्थेच्या हातभाराशिवाय हे शक्य आहे का हो? ही व्यवस्था सुद्धा या गुंडा पुंडांच्या हातात हात घालून चालतीये का? नाही, व्यवस्थेमधले काही अधिकारी आणि कर्मचारी या गुंडांच्या सोबत आहेत, कारण ते सगळे लोकल आहेत तिथले. हा, बाहेरून जाणारे अधिकारी या भानगडीत पडत नाहीत, पण त्यांना धाक नाहीये तिथले कोणाचा? लोकल कर्मचारी आणि लोकल अधिकारी तिथे जे नेमलेले जातात हा, ते या गुन्हेगाराशी संगनमत करून हे सगळं करतात, तरच ते शक्य होत आहे. बर, सुशीलाताई, एक मुद्दा आता सुरेश अण्णांनी उपस्थित केला. त्यांनी मला माहिती आहे त्यांनी कुणाच्याकडे अंगुली निर्देश केला, बबन गीतेकडे त्यांनी अंगुली निर्देश केला. तुमच्या पक्षात तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी त्यांना घेतलं, त्यांची पार्श्वभूमी काय? अंगुली निर्देश काय केला? अहो, बबन गीते हा आरोपीच नाहीये. नाही, तुम्ही जे म्हणालात 500 गाड्या घेऊन त्यांना केलेला नाहीये, त्या 500 गाड्या घेऊन त्यांना प्रवेश दिला. बबन गीते आरोपी नाहीये. आरोपी नसताना नाव टाकलंय बबन गीतेचं. नाही, तुम्ही असं म्हणालात ना की अशा लोकांना राजकीय प्रवेश दिला जातोय. सुशीलाताई, इथं गुंडांना प्रवेश कशासाठी? लोकसभेच्या आधी अहो राष्ट्रवादींनी पण प्रवेश दिला आणि दुसऱ्या राष्ट्रवादींनी पण प्रवेश दिले ना. कोणाकोणाचे प्रवेश घेतले? मग अशा लोकांचे प्रवेश घेतल्यावर लोक तरी मत कसे द्यायचे? ठीक आहे सुशीलाताई, प्लीज. हे गंडमाना दंडमाना असले प्रवेश कोणी केले? गुन्हेगारांचं राजकीयकरण केलं जातंय का? राजकीय घड्याळवाल्यांनी केले ना प्रवेश. होय, माझा स्पष्ट घड्याळवाल्यांनी प्रवेश केले ना. बघा, 18 ते 25 वर्ष वयोगटाची मुलं, त्यांचा मेंदू जो असतो तो मेंदू हा निश्चित स्वरूपामध्ये इतका परिपक्व नसतो. शिक्षण नाहीये त्यांना, नोकऱ्या नाहीये त्यांना, हाताला काम नाहीये, आणि मग हे राजकारणी लोक काही दिवस अ वापरतो, काही दिवस ब वापरतो, काही दिवस क वापरतो, आणि जिथे त्याला जमेल तिथं तो हायर केला जातो, त्याचा वापर केला जातो. दिशाहीन पिढी बर्बाद करण्याचा गुत्त या सगळ्या मंडळींनी घेतलेले. लोक शिक्षणाचा अभाव हे सुद्धा या गुन्हेगारीच्या पाठीमागचं कारण आहे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. पूर्वी आम्ही महिना लोकांच्याकडे जाऊन वातावरण निर्माण करायचो. आता एक कुणीतरी नेता येतो, एक सभा घेतो, हुर्रे करतो, निघून जातो. लोकांमध्ये हा चोर आहे का तो चोर आहे, हा लबाड आहे का तो लबाड आहे, हे कोणी सांगतच नाही. आणि त्याच्यामुळं सुद्धा जनतेला ही गोष्ट समजत नाही. ती जनता अपुरी पडते, माझं असं मत आहे. आम्ही पण अपुरे पडायला लागलेलो आहेत. जोपर्यंत लोक शिक्षण या जिल्ह्यामध्ये होणार नाही, मग ते स्त्री भ्रूण हत्येचं असेल किंवा पवनचक्क्याच्या राजकारणाचं असेल, पवनचक्क्यामधून मोठ्या प्रमाणावर त्या बाहेरच्या लोकांना धाक दपटशा दाखवून पैसे काढले जातात, हे काही नवीन नाहीये. जिल्ह्यात वाळू माफियांची संख्या कमी नाहीये. तहसीलदारची हत्या झाली आहे त्या गोदावरीच्या पात्रामध्ये, गाडी घातली अंगावर, निकाल काय, नीट चौकशी होत नाही. म्हणजे जंत्री खूप मोठी आहे. मला वाटतं माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. सुशीलाताई, वेळ कमी आहे माझ्याकडे वेळ कमी आहे. मी थोडक्यात एका मिनिटाचा वेळ देणार सगळ्यांना. मला सदानंदजींना विचारायचंय, कोचे सर, हे सगळं रोखायचं असेल तर काय करायला हवं? उपाय काय या सगळ्यावरती? आपण सोडून तर नाही देऊ शकत. या सगळ्यावरती उपाय एकच आहे. तिथले सगळे लोकल कर्मचारी, मग त्या कुठल्याही खात्यातले असू देत, त्या सगळ्यांची बदली बाहेरच्या जिल्ह्यात केली गेली पाहिजे. आणि बाहेरच्या जिल्ह्यातून तिथे दुसरे कर्मचारी आणले पाहिजेत. आणि आणत असताना सगळ्याचे चारित्र्य, त्यांची काम करण्याची कुवत, या सगळ्या गोष्टी तपासून चांगल्या लोकांची तिथे नेमणूक केली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि हे नेते मंडळी करणार नाही. असं जर झालं तरच ते होऊ शकते. ठीक आहे, कारण राजकीय हस्तक्षेप झाला तर ते अधिकारी आणि कर्मचारी काही करणार नाही. महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. गणेशजी, पर्याय उपाय काय?
उपाय याच्यामध्ये एकच आहे किंवा स्थानिक पातळीवर जे स्थानिक म्हणजे अधिकारी कर्मचारी आपल्याकडे बघितले जातात त्यांच्यामुळेही मला वाटतं किंवा स्थानिक पुढारी असतील किंवा स्थानिक आमदार खासदार असतील हे डिले करतात, या गोष्टीकडे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. दुःखीचे प्रश्न असतात. किंवा आपण जर तुम्हाला एक साधं उदाहरण देतो ते समजा की आपण म्हटलं ना पोलीस प्रशासनाच्या विरोधात आपण घडी बातमी छापायची किंवा म्हणायचं किंवा प्रचंड दिलाई चालू आहे पोलिसांकडून, काय करतात माहिती आहे? मजेशीर बाब पोलिसांची देखावा निर्माण करण्यासाठी काय करणार, प्रत्येक शहरामध्ये मग कुठंतरी टू व्हीलरच्या कारवाई करणार, म्हणजे लायसन नाही किंवा हेल्मेट नाही किंवा हे नाही असं दाखवणार की आम्ही प्रचंड हे. परंतु मला वाटतं की सुरेश अण्णांनी काल परवा कुठल्यातरी चॅनलला एक हे केलं, ते म्हटले की इथला जो तपासाचा रेट आहे का, म्हणजे गुन्हे घडले आणि तपास किती झाले हे जर आपण जर पाहिलं ना, मला नाही वाटत इथं, मला वाटतं की मला 3% या 4% तपास झाले असतील. खरं तर हे अतिशय गंभीर आहे. माझा वेळ संपलाय. अण्णा, शेवटची कमेंट, या सगळ्याला रोखायचं कसं? तुमचं सरकार आहे, तुमची सत्ता आहे, तुम्हीच सांगा कसं रोखायचं. रोखता येतं त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते. या जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ देणारा एक पालकमंत्री असला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये काही डायरेक्ट अधिकारी बी आणले पाहिजेत. फक्त प्रमोटिव्ह सगळे लोक आणून जमणार नाही. आणि बिंदू नामावलीप्रमाणे कर्मचाऱ्यांची संख्या असणं अत्यंत महत्वाचं आहे. हा सगळा इम्बॅलन्स या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्याचाही मोठा परिणाम हे असले काही उद्योग व्हायला लागलेला आहे. हे ज्या जागेवरती सांगायचं त्या जागेवरती आम्ही सांगितलंय. ठीक आहे, उद्या त्या जागेवरून काय उत्तर येतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. आमची सुद्धा त्याकडे नजर असणार आहे. मुख्यमंत्री उद्या या सगळ्या संदर्भात काय बोलतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आज या चर्चेमध्ये ज्या मुद्द्यांना आपण हात घालण्याचा प्रयत्न केला त्या मुद्द्यांना गांभीर्यानं सरकार घेईल आणि ही सगळी गुंडापुंडांची सगळी जी मस्ती आहे ती मोडून काढेल अशी आशा करूया. पण जनतेला काय वाटतंय बघा. आपण प्रश्न विचारला प्रेक्षकांना आणि त्यांचं मत सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गँग्स ऑफ बीडला नेत्यांचा अभय आहे का? सगळ्यांनी सांगितलं हो आहे. प्रेक्षकांना काय वाटतंय? 89% लोकांना वाटतंय होय अभय आहे. मग हे अभय राजकीय नेत्यांच्याकडूनच मोडून काढलं जाईल का हा सवाल आहे. आशा तर आपण बाळगूया. बीड बदनाम झालं नाही पाहिजे. हा जो वारसा वारकऱ्यांचा आहे तो वारकऱ्यांचा जिल्हा कष्टकऱ्यांचा राहिला पाहिजे. त्याच्यासाठी आपण आवाज उठवत राहू. आज बडे मुद्देमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. एक छोटासा ब्रेक बडे मुद्दे. पुन्हा पुढचा मुद्दा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.